कधी विचार केलाय का की तुमची एनर्जी सिस्टम फक्त लाईट गेल्यावर उपयोगी पडण्यापलीकडेही काय करू शकते? म्हणजे विचार करा, जर तीच सिस्टम तुमचा खर्च वाचवण्यासाठी, होणारे बिघाड टाळण्यासाठी आणि स्वतःला सतत हुशार बनवण्यासाठी विचार करू लागली तर? आज आपण अशाच एका इंटेलिजंट, कनेक्टेड इकोसिस्टमबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी झलक आहे. आपण सुरुवात करणार आहोत पारंपरिक सिस्टीमच्या समस्येपासून. मग पाहू की एक डिजिटल नर्वस सिस्टम सगळं चित्र कसं बदलते, त्यानंतर डेटाला कृतीत कसं आणायचं आणि शेवटी ही सिस्टम आपल्यासाठी एक सक्रिय ऊर्जा सल्लागार कशी बनते हेही समजून घेऊ. चला, आपण अगदी मूळ समस्येपासून सुरुवात करूया. कल्पना करा एका अशा सिस्टीमची जी फक्त काहीतरी बिघडल्यावरच आपल्याला कळवते. ज्या एनर्जी सिस्टीम कनेक्टेड नसतात ना, त्या अशाच एका अनिश्चिततेच्या अंधारात काम करत असतात. आता इथेच बघा, खरा फरक स्पष्ट होतो. एका बाजूला आहेत सामान्य सिस्टीम्स जिथे सगळा कारभार अंदाजावर चालतो आणि अचानक कधीतरी अपयश येतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्युअर सिस्टीम जी डेटाच्या आधारावर अचूक माहिती देते आणि पुढे काय होऊ शकतं याचा अंदाजही वर्तवते. हाच तो महत्त्वाचा बदल आहे. जरा विचार करा, काय होईल जर तुमची एनर्जी सिस्टीम एखादी अडचण येण्याआधीच तुम्हाला सावध करू शकली तर? याच प्रश्नामध्ये आपलं उत्तर दडलेले. आणि ते उत्तर म्हणजे प्युअर क्लाउड AI आणि स्मार्ट डोंगल. याला तुम्ही सिस्टमचं शरीर आणि मेंदू म्हणू शकता. स्मार्ट डोंगल हे सिस्टमचे डोळे आणि कान आहेत जे सगळा डेटा गोळा करतात, आणि क्लाउड AI हा त्याचा मेंदू आहे जो त्या डेटाचा अर्थ लावतो. हे दोन्ही मिळून एक डिजिटल नर्वस सिस्टम तयार करतात ज्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीवर संपूर्ण नियंत्रण मिळतं. आता इथे लाईव्ह टेलिमेट्री ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा शब्द कदाचित थोडा टेक्निकल वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हे अधूनमधून काढलेल्या फोटोसारखं नाहीये, तर हा एक लाईव्ह व्हिडिओ फीड आहे. डेटाचा एक असा अखंड प्रवाह जो आपल्याला प्रत्येक क्षणाची अचूक आणि ताजी माहिती देतो. याला आपण आपल्या सिस्टमचं डिजिटल कॉकपिट म्हणू शकतो. इथे आपल्याला प्रत्येक गोष्टीची अगदी सखोल माहिती मिळते. उदाहरणार्थ, ग्रिड हेल्थ आपल्याला सांगतं की आपल्या एरियामधली लाईट किती भरोशाची आहे, किंवा सोलर परफॉर्मन्समधला डेटा आपल्याला सांगतो की एखादा सोलर पॅनल नीट काम करतोय की नाही. म्हणजे आता अंदाज लावायची गरज नाही, थेट माहितीच्या आधारावर निर्णय घेता येतात. आत्तापर्यंत आपण फक्त माहिती मिळवत होतो, पण आता वेळ आहे त्या माहितीवर कृती करण्याची. म्हणजे आता आपण नुसतं निरीक्षण करणार नाही, तर सक्रियपणे सिस्टम मॅनेज करणार आहोत. कारण हे हार्डवेअर स्थिर नाही, ते सतत विकसित होणार आहे. याच्या दोन मुख्य क्षमता आहेत. पहिलं म्हणजे ओव्हर दी एअर, म्हणजेच OTA अपडेट्स. हे अगदी आपल्या मोबाईल फोनसारखं आहे, नाही का? जसे आपल्या फोनला आपोआप नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात, तसेच या सिस्टमलाही मिळतात. आणि दुसरं म्हणजे रिमोट ट्यूनिंग, म्हणजे अधिकृत टेक्निशियनला प्रत्यक्ष जागेवर न येता कुठूनही सिस्टममध्ये बदल करता येतात. आणि याचा सगळ्यात मोठा थेट फायदा काय, तर तो आहे शून्य. हो, शून्य. फर्मवेअर अपडेटसाठी आता टेक्निशियनला बोलवण्याची गरजच नाही. विचार करा, यामुळे किती वेळ आणि पैसा वाचतो. आता इथून पुढे गोष्टी खरंच खूप इंटरेस्टिंग होतात, कारण इथेच AI इंजिन म्हणजे सिस्टमचा मेंदू कामाला लागतो. आणि मग ही सिस्टम फक्त एक निष्क्रिय बॅकअप न राहता तुमचा एक सक्रिय ऊर्जा सल्लागार बनते. हा बदल खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमची सिस्टीम आता फक्त लाईट जाण्याची वाट बघत बसत नाही, तर ती स्वतःहून विचार करायला लागते. पैसे आणि ऊर्जा कशी वाचवायची यासाठी सक्रियपणे सूचना देते. याचं पहिलं काम आहे लोड प्रोफाइलिंग. म्हणजे AI तुमच्या विजेच्या वापराच्या सवयी शिकते. उदाहरणार्थ, ती ओळखते की AC कधी जास्त वापरला जातो किंवा पाणी गरम करायला जास्त वीज कधी लागते, आणि मग त्यानुसार ऊर्जा वाचवण्यासाठी अगदी आपल्यासाठी खास सूचना देते, ज्यामुळे वीज बिलात मोठी बचत होते. याचं दुसरं काम आहे प्रेडिक्टिव्ह फॉल्ट ॲनालिटिक्स. याला तुम्ही तुमच्या सिस्टमच्या डॉक्टर समजू शकता. तो सतत सिस्टमच्या तब्येतीवर लक्ष ठेवतो. छोट्या छोट्या बदलांचं विश्लेषण करून भविष्यात काय बिघाड होऊ शकतो याचा अंदाज आधीच देतो. म्हणजे छोटी समस्या मोठी होण्याआधीच ती सोडवता येते. आणि तिसरं आणि सगळ्यात भारी, हे पैसे वाचवण्याचं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर AIला माहीत असतं की विजेचे दर कधी कमी असतात. मग ते रात्रीच्या वेळी जेव्हा वीज स्वस्त असते तेव्हा बॅटरी चार्ज करतं, आणि दिवसा जेव्हा वीज महाग असते तेव्हा त्या साठवलेल्या ऊर्जेचा वापर करतं. आणि हे सगळं आपोआप होतं. चला, आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो ते पाहूया. विशेषतः जेव्हा आपण मोठ्या स्तरावर विचार करतो तेव्हा सुरक्षा आणि आपलं नियंत्रण किती महत्त्वाचं आहे हे पाहू. ही सिस्टीम फक्त एका घरापुरती मर्यादित नाहीये. विचार करा एखाद्या मोठ्या कंपनीचा, हॉस्पिटलचा किंवा फॅक्टरीचा.
जिथे अनेक युनिट्स आहेत. या सगळ्या युनिट्सना एकाच डॅशबोर्डवरून मॅनेज करता येतं. इतकंच नाही तर टीममधल्या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार मर्यादित ॲक्सेसही देता येतो. आता साहजिकच प्रश्न येतो सुरक्षेचा. इतका महत्त्वाचा डेटा ऑनलाईन जोडणं सुरक्षित आहे का? तर हो, नक्कीच. इथे तुमच्या बँकेच्या ॲपसारखीच मजबूत सुरक्षा वापरली जाते. सगळा डेटा एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतो, म्हणजे तो कोणीही चोरून वाचू शकत नाही आणि फक्त अधिकृत डिव्हाइसच सिस्टीमशी कनेक्ट होऊ शकतं. पण इतकं सगळं ऑटोमेशन आणि AI असूनही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अंतिम नियंत्रण नेहमी आपल्या हातातच राहतं. म्हणजे समजा आपल्याला कळलं की उद्या वादळ येणार आहे, तर आपण बॅटरी बॅकअप मोड निवडून जास्तीत जास्त ऊर्जा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवू शकतो. तंत्रज्ञान आपल्यासाठी काम करतं, आपल्यावर राज्य नाही. आणि हे एक वाक्य आहे ना, ते या संपूर्ण तंत्रज्ञानाचा सार सांगून जातं. हा फक्त डेटा नाही, तर त्या डेटाचं रूपांतर कृती करण्यायोग्य बुद्धिमत्तेत करणारी ही एक प्रणाली आहे, जी नेहमी तुमच्या नजरेसमोर असते, नेहमी सुरक्षित असते आणि नेहमी तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करते. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आपल्याला फक्त वीज देणारी सिस्टम हवी आहे की त्या विजेला हुशारीने वापरणारी बुद्धिमत्ता? कारण कदाचित ही बुद्धिमत्ताच ऊर्जेचं खरं भविष्य आहे. यावर नक्की विचार करा.